उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोलापुरात दंगली घडवायला सांगितलं होतं असा थेट आणि गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये फडणवीसांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता, त्यासाठी निवडणुकीच्या आधी 2 दिवस सोलापुरात दंगली घडवल्या जाणार होत्या असा आरोप प्रणिती शिंदे यांनी फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर केलाय। सोलापूर लोकसभा मतदारसंघातनं विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या। निवडणुकीमध्ये लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं फडणवीसांनी सांगितल्याचं प्रणिती यांनी म्हटलेलं आहे। यावर तुम्हाला माहिती होती तर पोलिसात का नाही गेलात असा सवाल सुधीर मुनगंटीवारांनी केलाय। देवेंद्र फडणवीस जी आणि त्यांची सगळी जिल्ह्यावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलं दंगली लावा म्हणून दंगल लावणार होते 2 दिवस आधी सोलापुरात। लाज वाटायला पाहिजे, रक्तावर राजकारण करतात लोक। आज मी ठरवले का नाही बोलणार, जर आपल्या इकडे लावल्या 4 हुतात्म्यांच्या शहरामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते लोक। त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं आणि ती नाही तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर। पोलिंगच्या दिवशी काय झालं, वोटिंगच्या दिवशी काय झालं, काय म्हणाले ती लोक। शेवटी सीपीने त्याला सांगितलं जा बाहेर, पण नाहीतर मला उमेदवाराला FIR लॉन्च करावं लागेल। हे ऑन रेकॉर्ड आहे। जर तुम्हाला दंगल घडवण्याची माहिती होती आणि आत्ताही तुमच्याकडे काही माहिती असेल असं जर तुम्ही उद्या म्हणाल की या अगोदर माहिती नव्हती आज आली, तर आजही तुम्ही या देशाचे एक देशभक्त नागरिक जे कर्तव्यापासून वंचित राहत नाही म्हणून स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे आणि ही माहिती दिली पाहिजे। जर तुम्ही माहिती देत नाही, माहिती पत्रकारांना देता, हे सामान्य ज्ञान आहे का की पोलिसांना माहिती न देता पत्रकारांना माहिती दिली तर FIR होईल?